नाही, बदलापूरमधील छोट्या बालिकेवर अत्याचार होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी अगदी छोट्या आणि कोवळ्या बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना होती. त्यातील आरोपींना संरक्षण देण्याचं कामच सरकारने केलं असा माझा थेट आरोप आहे. आणि नंतर त्याला कोआप मेंबर्स म्हणजे मला कळत नाही की त्याची शिफारस जो सह आरोपी होता यापूर्वीच्या घटनेमध्ये त्याला स्वीकृत सदस्य म्हणून झालं, तो झाला. पण नंतर तर काय झालं सगळ्यांना माहिती आहे. बोंबाबोंब झाली, तो आरडाओरड झाली, सत्ताधाऱ्यावर आसूड ओढल्या गेलं. पण ही घटना हेच द्योतक सांगते की तुमचा धाक राहिला नाही, कायद्याचा धाक राहिला नाही, पोलिसांचा धाक राहिला नाही, गृह विभागाचा धाक राहिला नाही. म्हणून आरोपीची हिंमत वाढत चालली आणि कोवळ्या बालिका महिलावर महाराष्ट्र आता म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्र म्हणजे आता महिलांच्या अत्याचारांचा आता कळसच झालेला आहे, एक हब झाल्यासारखं झालेलं आहे. कोण सुरक्षित आहेत महाराष्ट्रात? कोवळ्या बालिका सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत. गेल्या 11 महिन्यामध्ये एका रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास 7,000 महिला लापता आहेत. म्हणजे कुठे आहे महाराष्ट्र, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र अशी म्हणायची पाळी आली आहे. हे फार विदारक चित्र महाराष्ट्रात होते आहे. सत्ताधारी सत्तेमध्ये आणि कमिशनखोरीमध्ये मशगूल आहेत. त्यांना राज्याचं काही देणं घेणं नाही. हमारा कोण बाल बाका कर सकता है अशा गरमीमध्ये सत्ताधारी वागत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडला आहे अशी परिस्थिती आत्ताची निर्माण झाली आहे.